पंकू. एक होता पंकू. गरम व्हायला लागलं की कोणीतरी बटन दाबायचं आणि पंकू गरा गरा फिरायला लागायचा. खराब झाला नसेल तर बिचाऱ्याकडे कोणी बघायचं सुद्धा नाही. पंकूला ह्या त्याच्या कामाचा प्रचंड वीट यायचा. त्याला नेहमी वाटायचं की आता हे काम बास. पण काय करणार, बटन चालू केलं की त्याला फिरायलाच लागायचं. एके दिवशी घरातले सगळेजण एकत्र घरी परत आले. आजीच्या हातात एक छोटंसं बाळ झोपलं होतं. केवढंसं होतं ते. पंकू एवढं छोटं बाळ पहिल्यांदाच बघत होता. आजीनी बाळाला आत झोपवलं. थोड्या वेळाने आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आईनी बाळाला बाहेर आणलं, त्याला दूध दिलं, इकडून तिकडे फेऱ्या मारल्या, खुळखुळा वाजवला, पण बाळ शांत होतच नव्हतं. आजी म्हणाली, "अहो, जरा पंखा लावा ना, किती गरम होतंय." आजोबांनी बटन दाबलं. पंकू गरा गरा फिरायला लागला. बाळाचं लक्ष पंकूकडे गेलं आणि बाळ रडायचं थांबलं. पंकूकडे एकटक बघायला लागलं. बघता बघता खुदकन हसलं आणि मग चक्क खदा खदा हसायला लागलं. आता बाळ जेव्हा रडेल तेव्हा सगळ्यांना पंकूचीच आठवण यायची. पंकूही आता अगदी आनंदाने फिरायचा. बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि ते हसलं की त्याला एकदम छान वाटायचं. आयुष्यात पहिल्यांदा पंकूला वाटायला लागलं की आपलं काम किती मस्त आहे